नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमतही जास्त आहे. मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचे जीवन बदलून टाकणारे स्वामींचे विचार. तुमच्या घरात पैसा टिकत नाही, खर्च खूप जास्त होतो, घरात पैसा कमी आणि खर्च जास्त होतो, यावर स्वामींचे काही विचार काय सांगत आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव किंवा शंका खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओला चला तर मग आपण सुरुवात करूया. मला मनापासून मानतोस ना, मग हे संदेश ऐक आणि चमत्कार बघ. स्वामी समर्थांचा दिव्य संदेश. भक्तांनो, आज स्वामी समर्थ तुमच्याशी थेट बोलत आहेत. तुमच्या मनात प्रश्न आहे, स्वामी, मी तुम्हाला मनापासून मानतो, पण माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? आणि स्वामी शांतपणे उत्तर देतात, मला मनापासून मानतोस ना, मग माझं ऐक आणि चमत्कार स्वतः अनुभव. विश्वास पूर्ण असू दे, अर्धा नाही. तर भक्तांनो, तुम्ही स्वामींची पूजा करता, नामजप करता, आरती करता, पण मनात शंका ठेवता, हे खरंच होईल का? माझं नशीब बदलणार का? स्वामी खरंच ऐकतात का? स्वामी म्हणतात, तू मला पूर्ण विश्वासाने हाक मार, अर्ध्या मनाने नाही. जिथे शंका आहे तिथे चमत्कार थांबतो. जिथे विश्वास आहे तिथे स्वामींचा हस्तक्षेप सुरू होतो. आजपासून एक ठाम वाक्य मनात ठेवा, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. हे रोज 21 वेळा म्हणा. बघा तुमच्या मनातील भीती कशी नाहीशी होते. नंबर 2, तक्रार कमी, कृतज्ञता जास्त. तुम्ही म्हणता, स्वामी माझ्याकडे हे नाही, ते नाही, पण स्वामी विचारतात, जे दिले त्याबद्दल धन्यवाद केलास का? भक्तांनो, चमत्कार जिथे होतो तिथे कृतज्ञता असते. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टीसाठी धन्यवाद द्या. श्वास चालू आहे, कुटुंब आहे, अन्न मिळतंय, शरीर चालतंय आणि स्वामींचं नाव आहे. या 5 गोष्टींसाठी स्वामींना रोज झोपताना धन्यवाद द्या. तुम्हाला जाणवेल, मन हलकं झालंय आणि सकारात्मक ऊर्जा वाढली आहे. त्यानंतर आहे नंबर 3, नामस्मरणाची शक्ती कमी लेखू नका. श्री स्वामी समर्थ हा शब्द फक्त शब्द नाही, हा संरक्षण कवच आहे. मित्रांनो, जेव्हा मन अस्वस्थ होतं तेव्हा घरात तणाव असतो, जेव्हा पैशाची चिंता असते तेव्हा फक्त 108 वेळा नामजप करा. तुम्हाला लगेच परिणाम दिसणार नाही, पण वातावरण बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तू नाम घेत राहा, मी काम करत राहीन. म्हणून पूर्ण विश्वास स्वामी समर्थांवर असू द्या. मित्रांनो, त्यानंतर आहे नंबर 4, संयम, चमत्काराची वाट. भक्तांनो, आपण लगेच परिणाम अपेक्षित ठेवतो. बी पेरल्यावर लगेच झाड उगवतं का? नाही ना. मग तुमचं प्रार्थना ही बी आहे. स्वामी त्याला वेळ देत आहेत. कधी कधी
उशीर म्हणजे नकार नसतो मित्रांनो, तो तयारीचा काळ असतो. विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की स्वामी दुप्पट देतात. त्यानंतर नंबर 4-5 घरात शांती ठेवा. स्वामी सांगतात, ज्या घरामध्ये भांडणं कमी होतात त्या घरामध्ये खूप छान होतं. घरात भांडणं कमी करा, मोठ्यांचा आदर करा, लहानांवर प्रेम करा, कटू शब्द टाळा. ज्या घरात शांतता असते त्या घरात लक्ष्मी आणि स्वामी दोघेही राहतात. त्यानंतर आहे नंबर 6 मन शुद्ध ठेवा. चमत्कार बाहेर नाही, तो तुमच्या मनातून सुरू होतो. मत्सर, द्वेष, राग हे सगळं सोडून द्या. ज्याने तुम्हाला दुखवलं त्यालाही मनातून माफ करा. तुम्ही माफ केलात की तुमचं कर्म हलकं होतं आणि स्वामींचा आशीर्वाद सहज मिळतो. त्यानंतर आहे नंबर 7 संकट म्हणजे शिक्षा नाही, परीक्षा आहे. तुम्ही विचार करता, स्वामी मला त्रास का देत आहेत? स्वामी त्रास देत नाही, ते तुम्हाला मजबूत बनवत आहेत मित्रांनो. सोनं तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच भक्त संकटातून अधिक तेजस्वी होतो. आज जे संकट आहे ते उद्या तुमची ताकद बनेल. त्यानंतर आहे नंबर 8 रोज हा संकल्प करा. हात जोडून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी तुम्हाला मनापासून मानतो. माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुमच्या इच्छेने घडतंय. मला संयम, श्रद्धा आणि शक्ती द्या. हा संकल्प रोज करा, तुमचं मन स्थिर होईल मित्रांनो. त्यानंतर आहे नंबर 9 चमत्कार कसा ओळखायचा? तर मित्रांनो, चमत्कार म्हणजे नेहमी मोठी घटना नाही. अचानक मन शांत होणं, अडलेलं काम सुरू होणं, वाईट विचार थांबणं, त्यानंतर योग्य माणसं योग्य वेळी भेटणं. हा आहे स्वामींचा चमत्कार. हे सगळं स्वामींचं काम असतं मित्रांनो. कधी कधी स्वामी वादळं थांबवत नाहीत, ते तुम्हाला मजबूत करतात. त्यानंतर आहे नंबर 10 आजचा विशेष संदेश. तर मित्रांनो, स्वामी काय म्हणतात? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझं अश्रू मी पाहतोय, तुझी प्रार्थना मी ऐकतोय. योग्य वेळ आली की तुला आश्चर्य वाटेल इतकं देईन. त्यानंतर आहे अंतिम संदेश, अंतिम प्रार्थना. स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनात श्रद्धा वाढवा, आमचं घर आनंदाने भरा, आमचं मन शांत ठेवा. आम्हाला तुम्ही योग्य मार्ग दाखवा. आमच्या आयुष्यात जो काही अंधार आहे तो तुमच्या कृपेने दूर करा. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर आहे ते म्हणजे व्हिडिओसाठी भावनिक एडिंग. भक्तांनो, जर तुम्ही स्वामीवर मनापासून विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. नक्की लिहा मित्रांनो. हा संदेश ज्या भक्ताला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा स्वामी. लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, नाम घ्या आणि चमत्कार बघा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.